नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आता मी इथं बसून व्हिडिओ बनवते. कारण आहे ना, प्रियंकाने व्हिडिओ टाकला की ताई माझ्याबरोबर बोलत नाही म्हणून. आणि तुम्ही पण भरपूर कमेंट केलेत की मी व्हिडिओ टाकला नाही त्या विषयावर, तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट केलेत की ताई तू प्रियंकाला का बोलत नाही, तू प्रियंकाला बोल, प्रियंका अशी आहे, प्रियंका तशी आहे. तर मी आता म्हणलं एक व्हिडिओ बनवावं आणि तुम्हाला सांगावं की मी प्रियंकाबरोबर का बोलत नाही ते. तर बघा, मी बारामतीला गेलते शनिवारी, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणलं पांडूला आणि सोमाला दोघांना पण समजून सांगावं, ही एकामेकाला असं तसं बोलतात, व्हिडिओ बनवतात, तर सांगावं दोन शब्द समजून. म्हणून मी दाजींबरोबर गेलते. दाजी गेलते लग्नासाठी, दाजींच्या मागं लागून मी पण गेले. तर तिथं मग दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं, बोलले सांगण्यात ती माझी संध्याकाळी झाली, तिथं उशीर झाला, त्याच्यामुळे त्या दिवशी थांबले. आणि दुसऱ्या दिवशी पण यांना जायचं होतं पुष्पा 2 पिक्चर बघायला, त्याच्यामुळे हे थांबले. आणि स्वीटीला पण घेऊन आले इकडं, सागर शंभू आले, स्वीटीला घेऊन आले बारामतीला. आणि त्या दिवशी पण पिक्चर वगैरे बघून आले. दुसऱ्या दिवशी मला इकडे यायचं होतं, तिसऱ्या दिवशी. तर त्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती. तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच असन त्या ॲनिव्हर्सरीमध्ये काय काय झालं ते. आणि त्याच्यामुळेच तिथूनच सुरुवात झाली बघा. म्हणजे थोडंसं प्रियंकाच्या डोक्यात काहीतरी येईला की ताई माझ्याबरोबर ह्या कारणामुळं बोलत नाहीत असं. तर त्या व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी केक एकतर कापायचा नव्हता. मी नको म्हणलेलं, पांडू म्हणलेला केक आणतो ताई मी, आपण तुमची ॲनिव्हर्सरी करू मग जावा. मी नको म्हणलं, त्याला नको म्हणून सांगितलं. नंतर ना भावड्याकडे गेले, तर भावड्या पण म्हणला ताई मी केक आणतो. प्रियंका पण म्हणली थांबा ताई आपण केक कट करू मग जावा. मी नको म्हणलं, दोघांना पण नको म्हणलं. तर माझ्या भैयाचा फोन आला की मम्मी इकडे ये म्हणला, मला बाहेर जायचं आहे, लवकर ये. तर मी घरी गेले, त्याला जायचं आहे, आम्हाला पण जायचं आहे, नंतर गाठभेट पडायची नाही म्हणून. तर याने काय केलं, केक आणून ठेवलेला सागरने आणि शंभूने दोघांनी, आणि सरप्राईज म्हणून मला आणि दाजींना केक कापायला बसवलं. तर त्यावेळेस मग आता केक कापायचा म्हणल्यावरती पांडू, पूजा, आई, आप्पा, स्वीटी, शंभू, सागर ही सगळीच होती, लेकरं ही. पण प्रियंका आणि सोमा नव्हता. तर मग यांना पण बोलवायला पाहिजे का नाही? बोलवायलाच पाहिजे ना. आता आम्ही तिथं आहेत म्हणल्यावरती त्यांना पण बोलवायलाच पाहिजे. माझ्या बहिणी केक आणलेला त्याच्यामुळं. तर मी प्रियंकाला फोन केला की तू ये इकडं म्हणून. ती धपाटी बनवत होती, ये म्हणलं. तर ती आली, भावड्या पण आला. हाय अशी ये म्हणलं, वेळ नाही जास्त, उशीर होईल आम्हाला जायला, म्हणून तिला हाय असं बोलवलेलं. तर दोघं पण आली, ओवळून वगैरे घेतलं, केक कट केला. केक कट केल्याच्या नंतरनं बघा, सोमानी आणि पांडूनी दोघांनी पण मला केक चारला, संगत चारला. इकडे बघा दाजींताई आली, ती दोघं पण इकडे या, इकडे या, इकडे हां इकडे या. इथं बघा, ही माझी ताई आली आताच कॉलेजवरनं, दाजी घेऊन आलेत. आता संध्याकाळचे 5 वाजलेत. इथं बघा दाजी इथं, तिथं रानात कामं चालू होती. काय काय कामं चालू आहेत ते पण तुम्हाला मी सांगते. आल्यापासून रानातली इतकी कामं चालू आहेत ना, जेवण करायला सुद्धा वेळ नाही. आज आम्ही ना दोघांनी मिळून आहे ना, सकाळचं जेवण दुपारी 2 वाजता केलं. नाश्ता वगैरे काय नाही, डायरेक्ट जेवण दुपारी. सकाळी चहा पिलेलो. आणि स्वीटी तर काय कॉलेजला गेली, त्याच्यामुळं तिचा विषयच नाही, डबा वगैरे घेऊन गेली. तिला काय नाही, रानातली कामं नाहीत, नाही काय नाही, घरातलं एवढं तेवढं करू लागते, नाही तर तिचा अभ्यास तिचा असते या. आणि दाजी पण बघा सकाळपासून आपल्या रानात आहे ना, गहू आणि हरभरा पेरायचा होता, तर दोन्ही पण पेरून घेतलं. सकाळी स्वीटीला सोडवायला गेल्यावरती नाही का त्या हरभऱ्याचं बी, गव्हाचं बी आणि खत घेऊन आले. ट्रॅक्टर आला, मग सगळं पेरून घेतलं. दाजी तिकडं पेरायला गुतलं होतं. तर मी इथं आपला गहू जी कालचा भिजवायचा राहिला होता ना, ती सगळा गहू भिजवून घेतला. म्हणजे दुपारपोतवर मी दारी धरत होती, खोऱ्याने अशी माती वाढायची, ते दारा बुजवायचं, दुसऱ्या चाऱ्यात पाणी लावायचं. आणि प्रियंकाचं म्हणणं काय आहे की ताई माझ्याबरोबर बोलल्या नाही. आता हे सगळं काम सोडून हिच्याबरोबरच मी बोलत बसायला पाहिजे का? इथं मला जेवण करायला वेळ नाही आणि हिच्याबरोबर कधी बोलायची? दारं मोडत मोडत पाण्यात मोबाईल पडायला. मी मोबाईल संग पण नेत नसायची, घरातच असायचं मोबाईल. मग ती फोन केला तर उचलत नाही, बघितला तर करत नाहीत. मोबाईल घरात असतोय, मी संग घेत नाही रानात मोबाईल. चिखला पाण्यात पडला, आपल्याला एकतर घेणं होत नाही. माझ्या भावाने दिलाय पांडूनी कसा तर गिफ्ट म्हणून, या रक्षाबंधनला, तुम्हाला तर माहितीच असेल. तर हात जपू जपू वापरायचा आपलं, नंतर ना आपल्याला घेणं व्हायचं नाही, म्हणून मी मोबाईलला जास्त बाहेर कुठं, म्हणजे मी अशी कामं करत असताना पाण्यापाशी कधीच नेत नाही. आता दारी धरताना मी जर घेऊन गेली, मोबाईल पडला तर
ती केवढ्यात पडायचं त्यापेक्षा घरीच ठेवायचा. आणि ज्यावेळेस व्हिडिओ घ्यायचा आहे त्यावेळेस फक्त व्हिडिओ घ्यायचा, त्यावेळेस दाजी असतात काम करायला. पण आज दाजी पण नव्हतं, त्याच्यामुळे मी मोबाईल घरीच ठेवलेला. प्रियंकाने केला असेल फोन, नसन उचलला. नंतर ना आल्यावरती घरची कामं असतात. धुणं भांडी मी आता केलं, तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत. स्वीटी कॉलेजवरून आले बघा घरी, आताशी धुणं भांडी केलेत मी. इतकी रानातली कामं असतात. आता सध्या दाजी चालले तिकडं, ती गहू पेरलाय ना, ती सारं वगैरे नीटनाटकं वडायला, कारण उद्या सकाळ 6 वाजता लाईट येणार आहे पाण्याची, तर सकाळ ती गहू भिजवायला. ही रानातली इतकी कामं असतात, त्याच्यामुळं जास्त काय फोनवरती कामं असल्यावरती बोलणं होत नाही. कामं नसल्यावरती तर आहेच ना मग वेळ. आणि असं काय मी 12 महिने झालं बारामतीवरनं आलेली नीच्याबरोबर बोलले नाही असं सांगते की ताई माझ्याबरोबर बोलल्या नाही तर म्हणून. 2च दिवस झालं. सोमवारी संध्याकाळी आम्ही आलो, मंगळवार काल बुधवार गेला, आणि काल मंगळवारच गेला की काल बुधवार त्यांनी व्हिडिओ बनवला. म्हणजे ही नवऱ्याचं शिकली का, म्हणजे माझ्या भावाचं शिकली का लगेच थोडं काय झालं की व्हिडिओ बनवून टाकायला. भावासारखंच धरलं. आधी तर बोलायचं आधी 2 शब्द, काय नक्की काय होतंय काय नाही कशामुळं. डायरेक्ट व्हिडिओज बनवून ताई माझ्याबरोबर बोलत नाही. तर काल फोन केला होता, तुम्ही बघितलं ना, बोलली होती ना. मी गावात गेलती, बाजार होता तरी पण मी बोलली होती. हिला वाटतं ताईंला राग आला. राग यायची काय कारण आहे, हिला वाटते काय म्हणजे ती ज्यावेळेस केक दोघांनी मला चारला त्यावेळेस आहे ना, तात्या म्हणला की मी चारत होतो ना केक, भावड्या म्हणला मी चारत होतो ना, तात्या म्हणला इथं आहे म्हणल्यावर माझं पहिला हक्क आहे ना, अधिकार आहे ना चारायचा, असं म्हणजे दोघात तुम्ही झालं. तर त्यावेळेस ते त्यांचं झालं. नंतर मी केक उचलला, भावड्याला चारायला गेले, तर भावड्याने केक खायचा ना, ते तात्याला बोलत होता, त्याच्यात माझा हात त्याने झटकून टाकला, असा झिंजडून टाकला. तर मी त्याला बोलायला गेल्यानंतर तर ती काहीच बोलला नाही, तात्यालाच बोलत होता. तुम्ही तात्याचा व्हिडिओ बघितला नसला तर बघा, त्याच्यात आहे सगळं. आणि ती त्याने हात झटकून टाकला. आणि नंतर ना लगेचच प्रियंका आली केक घेऊन, की प्रियंकाने चारला, तिला काय सुद्धा म्हणला नाही. मी बघत होते, अशी बघत होते ना, तर त्याने ना काय सुद्धा म्हणला नाही, केक खाल्ला लगेच. मग मी तिथं म्हणलं का बायकोनी चारला की लगेच केक खाल्ला, मी चारला तर खाल्ला नाही. ॲनिव्हर्सरी माझी होती, मी चारत होती, माझा हक्क होता, तर का खाल्ला नाही तू केक? नाही खाल्ला, माझा हात झटकून टाकला. आणि तिने चारला की लगेच खाल्ला. मग मी तेवढंच म्हणलं की तिने चारला केक, तू लगेच खाल्ला. प्रियंका म्हणली मला माहिती नव्हतं तुमचा हात झटकून टाकलेला, तुम्ही चारलेला माहिती नव्हतं. ठीक आहे, माहिती नव्हतं मग मी कुठं काय म्हणते, मी त्याला बोलत होते. त्याला तर माहिती होतं ना मी केक चारला होता ते, तिला नव्हतं माहिती प्रियंकाला, पण त्याला तर माहिती होतं ना मी केक चारला. बाबा आपली बहीण केक चारायला आलती, आपण हात झटकून टाकला होता, बायको आली लगेच खाल्ला. का माझ्या हातनं कडू लागला असता काय केक? का त्यावेळेस नव्हतं तात्याला बोलत? असू द्या, जाऊ द्या, ती विषय नाही काढायचा. पण प्रियंका काय म्हणली ना, त्याच्यामुळे ही विषय काढायचा आला. प्रियंका म्हणते की ताई माझ्याबरोबर बोलत नाही, तर त्याच्यामुळे ही विषय काढायचा आला आता. नाहीतर ह्या विषयावर मी व्हिडिओ पण बनवला नव्हता. काय नाही, काल आपलं गहू वगैरे दाखवलं तुम्हाला कसा आलाय कसा नाही ते, बाकी एक सुद्धा व्हिडिओ घेतला नाही काय नाही. तर ते विषय झाला. प्रियंकाला वाटतं की ताई माझ्याबरोबर त्याच्यामुळेच बोलत नाही, माझा केक खाल्ला आणि ताईंचा नाही केक खाल्ला. प्रियंका एवढं पण मला म्हणली की मी केक चारूनच चुकी केली. तिला म्हणलं तू केक चारून नाही ग, आम्ही थांबूनच चुकी केली नाही का, सगळेजण थांबा थांबा म्हणले म्हणून आम्ही थांबलो ना, तीच चुकी केली. आम्ही जर नसतं थांबलो तर प्रियंका भावड्या इकडं आली नसती. कारण आता केक आणला तर तिथं पूजा, पांडू, आई, आप्पा, सागर, शंभू, लेकरं ही सगळी होती. आणि मग प्रियंकाला आणि भावड्यालाच तिकडं कसं मी ठेवणार, मला सगळी सारखीच येतं ना. मग मी प्रियंकाला आणि भावड्याला पण बोलून घेतलं, या म्हणलं. प्रियंका धपाटी बनवत होती, तिला म्हणलं हाय अशी जास्त वेळ लावू नको, कारण तू उरकत जर बसली ना तर आम्हाला इथंच उशीर होईल. कारण त्या दिवशी घरी यायचं होतं, सोमवारचं कॉलेज स्वीटीचं बुडालं होतं, मंगळवारी तरी कॉलेजला जाईन, ह्या हिशोबावर आम्हाला यायचं होतं. आता तुम्ही म्हणसान की स्वीटी डायरेक्ट तिथून पण तुम्ही कॉलेजला सोडवतात बारामतीतनं सकाळच्या पारी येऊन, तर तिचं दप्तर वगैरे सगळं घरी होतं, कपडे दप्तर हे सगळं घरी होतं. त्याच्यामुळे आम्हाला घरी यायचं होतं आणि घरनं नंतर तिला कॉलेजला लावायचं होतं. म्हणून आम्ही डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजता घरी आलेलो त्या दिवशी. तिला म्हणलं आम्ही थांबूनच चुकी केली ग, नाही का. आम्ही जर नसतो थांबलो तर तुम्ही इकडं आला नसतात, तुम्ही इकडं आला नसतात तर तुम्ही झाली नसती. कुठं केक चारण्या वाचून आणि कुठं नाही खाल्ला, त्याच्यामुळं काहीच झालं नसतं ना. तात्याचं त्याचं पण नसतं झालं ना, आमचं पण काय नसतं झालं. मी तर कुणालाच काय बोलले नाही, फक्त केक चारला त्याने खाल्ला नाही, तीच मला वाईट वाटलं. आणि माझ्या जागेवर तुम्ही असतात तर तुमच्या भावाने असं केलं असतं तर तुम्हाला पण वाईट वाटलं असतं. त्याच्यात माझं काय मध्ये होतं का, मी कुणाला काय बोलले होते का, नाही ना.
मग तुम्हाला पण तसं वाटलंच असतं ना की बाबा मी चारायला गेले तर खाल्ला नाही, बायकोने चारला तर लगेच खाल्ला. तर रागबीक काय नाही, माझ्या मागं काम येतं. काम म्हणजे भरपूर काम येतं रानातली. आल्यापासनं ना कांदा भिजवला, गहू भिजवला, ते गहू पेरलाय, हरभरा पेरलाय, त्याला आता भिजवायचं. उद्या पण दिवसभर काम आहे. असं कामाला सुट्टीच नाही. तिकडं 2 दिवस राहिलं ना इकडची कामं सगळी तशीच राहतात. त्याच्यामुळं इकडं भरपूर अशी कामं आहेत रानातली. असं नाही की मला एकच काम आहे, घरातलं बघायचं आणि तिथंच बसायचं. घरातलं पण करायचं आणि रानातलं पण करायचं या. त्याच्यामुळं काम आहेत. ज्यावेळेस कामं नसतात त्यावेळेस निवांतच असते. बारामतीला येते, 2 दिवस राहते, तुम्हाला दिवस दिवस फोनवर बोलते, पूजाला बोलते, तुला बोलते, त्याच्यात काहीच अडचण नाही. पण आता 2 दिवस नाही, एकच दिवस नाही फोन उचलला, नाही बोलले, कामाच्या राड्यात होते, तर हिने पाक व्हिडिओ बनवून टाकला की ताई माझ्याबरोबर बोलत नाहीत, ताई का बोलत नाहीत, ताईंला राग आला, असं झालं तसं झालं. आता हिला कसं सांगायचं? तिने व्हिडिओ बनवला म्हणलं मी पण व्हिडिओ बनवून सांगते तुम्हाला, कारण तुम्ही पण विचारायला लागलात ताई तुम्ही असं का करता, ताई तिला बोला, ताई असं ताई तसं. त्याच्यामुळे म्हणलं सांगावं तुम्हाला. तर कारण काहीच नाही, तिला वाटते ताई बोलत नाही तर बोलत नाही, असं काहीच नाही. माझ्या मागं काम येतं, उठलं सुटलं तुम्हालाच बोलावं तेवढंच काम नाही, बाकीचे पण काम येतं है ना. चला असू द्या, काय चुकलं असलं तर माफ करा. प्रियंकाला पण सांगते, म्हणजे नाही मला वेळच नाही आता फोन करायला, कारण आता स्वयंपाक करायचा संध्याकाळचा. नंतर नाही आता दाजींला तिकडं ना ती सारं वडू लागायला जायचे. ती माती आहे ना, ती माती वडू लागायला, सारं असं असतात ना, ती अशी माती जुळून घ्यायची. नंतर ना मग पाणी सरळ जातं त्याच्यातून, नाहीतर पाणी इकडं तिकडं सगळ्या रानात होईन. त्याच्यामुळं नीटनाटकं तिथं दाजींला ते सारं वडू लागायला जायचे. आणि नंतर ना उद्या सकाळ उठलं की मोटर चालू करून ती भिजवून घ्यायचं या. अशी रानातली काम असतात. घरातलं करत करत रानातली पण करावं लागतं. ती एकच काम नसतंय की तुझ्यासारखं उठायचं, घरातलं काम करायचं आणि तिथंच बसायचं. अशी कामं नसतात. तुझ्या मागं लहान लेकरं आहेत माहिती आहे मला, तुला पण कामं भरपूर पडतात, पण घरातलीच कामं आहेत, बाहेरचं नाही ना माझ्यासारखं. मला घरातलं पण करायचं आणि बाहेरचं पण करायचं आहे. असं नाही की घरातलं करायचं आणि इथंच बसायचं. असं ज्यावेळेस मोकळी असते त्यावेळेस असतंच आहे फोन चालू, नाही त्यावेळेस समजून घेत जा जरा. लगेच काय पण डोक्यात घेऊन नको बसत जाऊ. चला असू द्या, व्हिडिओ मोठा होते, बास करते.